हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. पहा, आपण कालपासून तुमचे जे सायन्स 1चे टॉपिक आहेत त्या टॉपिकची रिव्हिजन करायला सुरुवात केलेली आहे. पहा, रिव्हिजन कशासाठी, तर पुन्हा एकदा आपण सगळे टॉपिक्समधले सगळे जे काही पॉईंट्स आहेत, जे महत्त्वाचे वाटणारे कन्सेप्ट आहेत ते आपण इथं डिस्कस करणार आहोत. पहा, मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण ग्रॅव्हिटेशनवरती बोललेलं होतं, त्याच्यावरती मी तुम्हाला सगळा टॉपिक बऱ्यापैकी त्याच्यामध्ये कवर केलेला होता आणि जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत अकॉर्डिंग टू युअर एक्झामच्या दृष्टीनं, दी पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ एक्झाम, आपण त्या ठिकाणी इम्पॉर्टंट पॉईंट्स पाहिलेले आहेत. मी जे काही पॉईंट सांगते, जे काही डिस्कस करते ते सगळं व्यवस्थित बघायचं आहे बाळांनो, जेणेकरून तुम्हाला टर्मिनल एक्झाम चांगली जाईल, टर्मिनल पेपर व्यवस्थित सोडवता येईल. सगळेच पॉईंट्स आपण इथं घेणार आहे आणि जे मेन असतील त्याच्यावरती आपण हायलाईट्स करूयात. ओके, चला मग आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण टॉपिक नंबर 2पासून सुरू करू आणि टॉपिक नंबर 6पर्यंत पाहणार आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं, टॉपिक नंबर 6 जो आहे सायन्स 1बद्दल बोलते आहे मी, सायन्स 2बद्दल नाही. सायन्स 1चा जो 1 ते 6 टॉपिक आहेत त्यातल्या टॉपिक नंबर 6 आय नो व्हेरी वेल, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट झालेला नाही आहे. तुम्हाला ज्या काही व्हिडिओज आत्ता मिळतील त्या तर तुम्ही बघाच, पण आत्ताच्या एक्झामसाठी टर्मिनलसाठी तो चॅप्टर तुम्ही स्किप केला तरी चालेल बाळांनो. पण जर का तुम्ही 6वा टॉपिक स्किप करत असाल तर बाकीचे टॉपिक्स तुम्हाला चांगले करावे लागतील. जेव्हा आपण एखादा टॉपिक स्किप करतो, ऑप्शनला ठेवतो, तेव्हा रिमेनिंग टॉपिक आपल्याला व्यवस्थित करावे लागतात. सो 1 ते 5 टॉपिक तुम्ही चांगले करा, तुम्हाला पेपर सोडवता येईल. शुअरली तो चांगला सोडवता येईल. पहा, second topic, periodic classification of elements. See, the first one is the classification of element. The question is arise that what is mean by elements? Element कोणाला म्हणायचं? पहा, फ्रॉम स्टँडर्ड 8, स्टँडर्ड 9 तुम्ही element म्हणजे काय शिकलेला आहात. element म्हणजे काय हो? The substance which cannot be easily break into two substances by a simple chemical process. Or the simple definition 1, the element are the substances which made up from a single type of atom. That substances are known as element. Element म्हणजे काय हो? तर असे सबस्टन्सेस आहेत की जे सिंपल केमिकल प्रोसेसनी त्यांचं ते ब्रेक होत नाहीत. एक किंवा एकापेक्षा जास्त सबस्टन्समध्ये ते ब्रेक होत नाहीत बाय सिंपल केमिकल मेथड. दॅट सबस्टन्सेस आर नोन ॲज एलिमेंट्स. पहा, पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट या टॉपिकमध्ये आपल्याला बघायचं आहे काय काय, या सगळ्यावरती मी डिस्कस करणार आहे आणि जे मेन पॉईंट्स आहेत ते सुद्धा बोलणार आहे. पहा, पहिलाच पॉईंट दिलेला आहे क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. व्हाय देर इज अ नीड टू क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट? का बरं गरज पडली क्लासिफिकेशन करण्याची एलिमेंटची? पहा, ज्या वेळेस there are mainly 118 एलिमेंट, टोटल एलिमेंट किती होते? 118 एलिमेंट होते. त्या 118 एलिमेंटपैकी जे 92 होते दॅट एलिमेंट्स आर नॅचरल वन अँड रिमेनिंग 26 आर मॅनमेड एलिमेंट. लक्षात येते? आर्टिफिशियली मेड और मेड इन अ लॅबोरेटरीज. जे 92 होते ते नॅचरल होते आणि जे 26 होते ते आर्टिफिशियली मेड किंवा लॅबोरेटरीमध्ये प्रिपेअर केलेले इलेमेंट होते. मग या सगळ्या इलेमेंटचा एकत्रित स्टडी करणं, प्रत्येकाच्या फिजिकल प्रॉपर्टीज वेगळ्या आहेत, प्रत्येकाच्या केमिकल प्रॉपर्टीज वेगळ्या आहेत, प्रत्येकाचा ॲटॉमिक नंबर वेगळा आहे, प्रत्येकाचा ॲटॉमिक मास वेगळा आहे. या सगळ्याचा जर का एकत्रित स्टडी करायचा तर इट इज अ व्हेरी डिफिकल्ट वन. देअरफॉर देर इज अ नीड टू क्लासिफिकेशन ऑफ इलेमेंट. कशासाठी क्लासिफिकेशन करावं लागलं हे लक्षात आलं? पहा, त्यानंतर जो महत्त्वाचा पॉईंट आहे तो आहे डोबेनियर ट्रायड. ऑल ऑफ यू नो दॅट व्हॉट इज मीन बाय डोबेनियर ट्रायड. द सायंटिस्ट डोबेनियर फाउंड दॅट व्हॉट ही फाउंड दॅट द mean of atomic masses of two elements is equal to atomic masses of middle element. See, डोबेनियरने काय केलं? 3 एलिमेंट्स घेतले. असे 3 एलिमेंट्स फाइंड आउट केले की ज्यामधल्या पहिल्या आणि तिसऱ्या एलिमेंटच्या ॲटॉमिक मासेसची मीन इज इक्वल टू और इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू दी ॲटॉमिक मास ऑफ मिडल एलिमेंट. असे त्यांनी एक्झाम्पल्स घेतले. या ठिकाणी मी 2 एक्झाम्पल्स घेतलेले आहेत. पहा, लिथियम, सोडियम, पोटॅशियम. दिस वन इज नोन ॲज डोबेनियर ट्रायड्स. एक्झाम्पल ऑफ डोबेनियर ट्रायड. पहा, याच्यामध्ये तुम्हाला काय केलं जाईल? तुम्हाला यांची ॲटॉमिक मासेस दिली जातील आणि त्याच्यावरून तुम्हाला काय करायचं आहे? त्याची मीन काढायची आहे. आणि जर का ती मीन, ह्या दोघांच्या ॲटॉमिक मासेसची मीन या मधल्या इलेमेंटच्या ॲटॉमिक मास एवढी आली तर there is a or that example
इज अन एक्झाम्पल ऑफ डोबेनियर ट्रायड. अदरवाईज नो. जर का मीन ह्याची ॲटॉमिक मासेस एवढी आली नाही तर ते डोबेनियर ट्रायडचं एक्झाम्पल नाही. दुसरं एक एक्झाम्पल इथे घेतलेलं आहे कॅल्शियम, स्ट्रॉन्सियम आणि बेरियम. दिस इज ऑल्सो अन एक्झाम्पल ऑफ डोबेनियर ट्रायड. लक्षात आलेलं आहे. पहिला आणि तिसऱ्या इलेमेंटच्या ॲटॉमिक मासेसचं जर का आपण मीन काढलं तर ते मीन मिडल इलेमेंटच्या ॲटॉमिक मास एवढं येतं असं डोबेनियरनी सांगितलं. आफ्टर दॅट न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स. व्हॉट इज दिस लॉ? व्हेरी सिम्पल वन. काय आहे पाहाला? एव्हरी 8 इलेमेंट हॅड प्रॉपर्टीज सिमिलर टू दोज ऑफ दी फर्स्ट इलेमेंट. पहा, प्रत्येक 8व्या इलेमेंटची प्रॉपर्टी ही सिमिलर टू फर्स्ट इलेमेंट और एव्हरी फर्स्ट इलेमेंट हॅविंग प्रॉपर्टी सिमिलर टू 8th इलेमेंट. लक्षात येते? अशा पद्धतीनं त्यानं हे फाइंड आउट केलं आणि त्याच्यामध्ये जे एक्झाम्पल सांगितलेले आहेत पहा. एक एक्झाम्पल मी इथे लिहिलेलं आहे लिथियम, सोडियम, पोटॅशियम, कॉपर अँड रुबिडियम. लाईक युअर काय म्हणतात त्याला, तुमची जी काही सरगम असते त्या पद्धतीनं सा रे ग म प ध नि सा, पहिला पण सा आणि शेवटचा पण सा. तसं एव्हरी 8th इलेमेंट हॅड सिमिलर प्रॉपर्टी टू इलेमेंट फर्स्ट. लक्षात आलेलं आहे. आफ्टर दॅट देर इज अ मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. Mendeleev found that in 1869 in between to 1872 याच्यामध्ये त्याने काय केलं, मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल फाइंड आउट केला. अँड देर इज अ वन लॉ. व्हॉट इज अ लॉ? लॉ आपण नंतर पाहूयात. त्याच्या आधी हा जो मेंडेलिव्हचा पिरियॉडिक टेबल होता इट इज डिपेंड ऑन दी फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ दी इलेमेंट. कशावरती डिपेंड होता? फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ दी इलेमेंट. मग त्याच्यामध्ये काही मेरिट्स आहेत, काही डिमेरिट्स आहेत. सी आफ्टर दॅट मॉडर्न पिरियॉडिक लॉ. व्हॉट इज अ लॉ? लॉ इज दी प्रॉपर्टीज ऑफ द इलेमेंट आर दी पिरियॉडिक फंक्शन्स ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. प्रॉपर्टीज ऑफ द इलेमेंट काय असतील त्या? पिरियॉडिक फंक्शन्स ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. दिस इज नोन ॲज मॉडर्न पिरियॉडिक लॉ. After that, here is the modern periodic table or it is also called as long form of periodic table. पहा, या ठिकाणी मी लॉंग फॉर्म ऑफ पिरियॉडिक टेबलची आउटलाईन काढलेली आहे. अशा पद्धतीनं तुमचा पिरियॉडिक टेबल आहे. जेव्हा तुमची टर्मिनल एक्झाम होईल तेव्हा मी तुम्हाला पिरियॉडिक टेबल लक्षात कसा ठेवायचा हे सांगेन. आत्ता देर इज अ नो नीड, आत्ता काही त्याची गरज नाही आहे, नंतर मी तुम्हाला सांगेन. ओके. पहा, मॉडर्न पिरियॉडिक टेबल. मॉडर्न पिरियॉडिक टेबल इज मेनली डिवायडेड इंटू 2 पार्ट्स. बाळांनो, विच 2 पार्ट्स? इट कन्सिस्ट ऑफ 1 to 7 horizontal rows. That horizontal rows are known as periods and it consists of 1 to 18 vertical columns. That vertical columns are known as groups. Okay, are you getting this? पहा, मॉडर्न पिरियॉडिक टेबल मेनली 2 पार्ट्समध्ये डिवाइड केला गेला. 1 ते 7 ज्या हॉरिझॉन्टल रोज आहेत. सी हिअर 1 2 3 4 5 6 and 7. 1 to 7 horizontal rows known as period, while 1 to 18 vertical column are known as groups. जे 1 ते 18 vertical column आहेत त्यांना groups म्हणायचं. The modern periodic table or the long form of periodic table is also divided in one part and that one is nothing but the blocks. There are mainly 4 blocks. Which blocks? See, this is known as S block. This one is known as D block. This one is known as, that one is known as P block, and the at the bottom of periodic table the F block is present. This series of 2 block which consist of 1 to 14 element. The member of 1 to 14 element are known as, this one is known as lanthanide series. Lanthanide series or lanthanides elements, and this one is known as actinide series. And C, the elements belongs to group first and second known as S block element. What I say? The element from 1 and 2 group known as S block element. The element from 3 to 12 group are known as D block element. The element from group 13 to 17
and also 18 known as p block element, while these two are known as f block element. These two are known as f block elements. पहा, जे जे इलेमेंट्स ग्रुप फर्स्ट आणि सेकंडमध्ये येतात त्यांना एस ब्लॉक इलेमेंट म्हणायचं. जे इलेमेंट्स ग्रुप नंबर 3 to 12 मध्ये येतात त्यांना डी ब्लॉक इलेमेंट म्हणायचं. जे इलेमेंट्स 13 to 18 मध्ये येतात त्यांना पी ब्लॉक इलेमेंट म्हणायचं, व्हाईल दीज आर नोन ॲज एफ ब्लॉक इलेमेंट. सी, आता एस ब्लॉक इलेमेंट, हां, त्यांचा ग्रुप कोणता आहे 1 आणि 2. त्यांना they are known as normal or representative element. The elements belongs to S block known as normal or representative element. The elements belongs to, पहा, यांना काय म्हणायचं, नॉर्मल और रिप्रेझेंटेटिव्ह इलेमेंट. यांना म्हणायचं ट्रान्झिशन इलेमेंट. ओके, यांना म्हणायचं, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज नॉर्मल और रिप्रेझेंटेटिव्ह इलेमेंट. अँड the F block element are known as inner transition element. What I say? Inner transition element. पहा, जे काही ग्रुप 18 मधले आहेत त्यांना काय म्हणतात, that element are known as noble gases, or it is also known as inert gases, or it is also known as zero group element. Why they are called as zero group element? Because the outermost shell of that element is completely fulfilled with 8 electron. जी काही त्यांची outermost shell आहे ती completely fulfill आहे. किती इलेक्ट्रॉननी, तर 8 इलेक्ट्रॉननी. लाईक दॅट there is also one group of element and that one is nothing but the halogens. पहा, हॅलोजन कोणते कोणते असतात, तो इथं आहेच. हॅलोजन फॅमिली, फ्लोरीन आहे, क्लोरीन आहे, ब्रोमीन आहे आणि आयोडीन आहे. ओके, these all are known as halogens and having negative charge. ओके, प्रत्येकावरती काय आहे, हो, निगेटिव्ह चार्ज आहे. and bromine is liquid at room temperature. पहा, ब्रोमीन जो आहे, Br2 जो आहे, इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट वन. इट इज लिक्विड इन स्टेट ॲट रूम टेम्परेचर और नॉर्मल टेम्परेचर. ओके, व्हेरी इम्पॉर्टंट वन. Br2, इट इज लिक्विड इन स्टेट ॲट रूम टेम्परेचर. सी, नेक्स्ट पॉईंट एवढं सफिशियंट आहे मला वाटतंय. आणि आपण आता पुढचं पाहूयात काय दिलेलं आहे. पिरियॉडिक ट्रेंड इन मॉडर्न पिरियॉडिक टेबल. पिरियॉडिक ट्रेंड व्हेरी इझी. पिरियॉडिक ट्रेंड म्हणजे काय हो, तर व्हॅलन्सी आणि ॲटॉमिक रेडियस, दीज टू आर नोन ॲज पिरियॉडिक ट्रेंड. पिरियॉडिक ट्रेंड म्हणजे काय, तर हा जो पिरियॉडिक टेबल आहे त्या पिरियॉडिक टेबलमधल्या इलेमेंट्सची जी काही फर्स्ट व्हॅलन्सी आहे ती पिरियडमध्ये म्हणजेच फ्रॉम लेफ्ट टू राईट कशी चेंज होते आणि ग्रुपमध्ये म्हणजेच फ्रॉम टॉप टू बॉटम कशी चेंज होते हे सांगणं किंवा हे दाखवणं, दॅट वन इज नथिंग बट दी पिरियॉडिक ट्रेंड्स इन अ मॉडर्न पिरियॉडिक टेबल. सगळ्यात पहिलं दिलेलं आहे व्हॅलन्सी. सी, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ व्हॅलन्सी? व्हॅलन्सी इज नथिंग बट दी, इट इज अ नंबर ऑफ इलेक्ट्रॉन विच टेक पार्ट इन अ शेअरिंग. पहा, व्हॅलन्सी म्हणजे काय, इट इज अ नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. स्टँडर्ड 8 पासून तुम्ही शिकलेला आहात. व्हॉट इज अ व्हॅलन्सी? ईच इलेमेंट हॅविंग ए पर्टिक्युलर चार्ज, आणि तो चार्ज जो काही असतो त्या चार्जला काय म्हणायचं, तो व्हॅलन्सी म्हणायचं. पहा, काही इलेमेंट्स आहेत की त्यांची व्हॅलन्सी 1 असते, काही इलेमेंट आहेत व्हॅलन्सी 2 असते, काही इलेमेंट आहेत त्यांची व्हॅलन्सी 3 असते, काही इलेमेंट आहेत त्यांची व्हॅलन्सी 4 असते. अशी वेगवेगळी व्हॅलन्सी असते. आणि काही इलेमेंट्स असतात की त्यांची व्हॅलन्सी कशी असते हो, तर ती व्हेरिएबल असते. म्हणजे ते एक किंवा एकपेक्षा जास्त म्हणजे मोर दॅन 1 व्हॅलन्सी दाखवतात. अशा इलेमेंट्सला काय म्हणतात, व्हेरिएबल व्हॅलन्सी इलेमेंट. अशा व्हॅलन्सीला काय म्हणतात, व्हेरिएबल व्हॅलन्सी. आणि जे इलेमेंट्स अशी व्हॅलन्सी दाखवतात त्या इलेमेंटला व्हेरिएबल व्हॅलन्सी इलेमेंट व्हेरिएबल व्हॅलन्सी दाखवणारे इलेमेंट्स असं म्हटलं जातं. सी, व्हॅलन्सी पिरियडमध्ये आणि ग्रुपमध्ये कशी चेंज होते हे त्यांनी सांगितलेलं आहे. आता व्हॅलन्सी म्हणजे काय आपण पाहिलं. पहा, समजा जर का तुम्हाला विचारलं
वन व्हॅलन्सी, एक व्हॅलन्सी असलेले इलेमेंट्स कोणते कोणते आहेत तो, तर आपल्याला माहिती आहे हायड्रोजनची व्हॅलन्सी 1 आहे, कॉपरची देखील 1 आहे. कॉपर 2 व्हॅलन्सी दाखवतो. कॉपरची किती असते, कॉपरची इथं लिहूयात का आपण, कॉपरची 1 पण असते, +1 पण असते आणि +2 पण असते. +1 +2. आणखी हायड्रोजनची किती असते, हायड्रोजनची +1 असते व्हॅलन्सी. त्यानंतर व्हॅलन्सी 3 असणारे मेटल्स कोणते कोणते आहेत असं जर का तुम्हाला विचारलं, गिव द नेम ऑफ मेटल्स विच शोज व्हॅलन्सी 3, तर तुम्हाला तिथं नावं सांगता आली पाहिजे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट वन. पहा, जे मेटल्स व्हॅलन्सी 3 दाखवतात अशा मेटल्सची नावं तुम्हाला सांगता आली पाहिजे. तर देर आर मेनली 3 मेटल्स. सी फर्स्ट वन इज दी आयर्न, second one is the aluminum and third one is the lead. These 3 element or these 3 metals show the valency 3. काय सांगितलं, 3 व्हॅलन्सी दाखवणारे कोण कोणते, the metals which showing valency +3, ते कोण कोणते आहेत मी सांगितलं. the number 1 is the Fe, that one is nothing but the iron. Number 2 is the aluminum and number 3 is lead. Okay, Pb. ओके, हे जे 3 मेटल्स आहेत त्यांची व्हॅलन्सी किती असते, 3 व्हॅलन्सी असते. जर तुम्हाला विचारलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. काही विचारू देत यातलं तुम्हाला सांगता आलं पाहिजे. सी आफ्टर दॅट ॲटॉमिक रेडियस. ॲटॉमिक रेडियस, व्हॉट इज अ ॲटॉमिक रेडियस? Atomic radius is nothing but the distance between the center of nucleus and outermost shell of an atom. That one is nothing but that is known as atomic radius. Atomic radius म्हणजे काय हो? It is a distance between radius. जशी तुम्ही सर्कलची रेडियस पाहता, कुठून कुठपर्यंत डिस्टन्स घेता, पहा सर्कलची रेडियस कुठून कुठपर्यंत घेता तुम्ही, फ्रॉम द सेंटर अँड अप टू त्याची जी सर्कलची जी कडा असते, जी बाहेरची लाईन असते तिथपर्यंत तुम्ही त्याची रेडियस घेता. त्याच पद्धतीनं ॲटॉमिक रेडियस म्हणजे काय, दी साईज ऑफ ॲटम. साईज ऑफ ॲटम डिपेंड ऑन ॲटॉमिक रेडियस. हे आपण इयत्ता 9वी मध्ये शिकलेलो आहे, स्टँडर्ड 9 मध्ये हे आपण शिकलेलो आहेत. तर ॲटॉमिक रेडियस म्हणजे काय, सी इफ दिस इज अ ॲटम, ओके, हॅविंग various shell around it, okay, K shell, L shell, M shell, L shell, okay, and the electron holding capacity of each cell is variable. K shell ची 2 असते, L shell ची 8 असते, M shell ची 18 असते, तर N shell ची 32 असते. हे आपण शिकलेलो आहे. पहा, व्हॉट इज ॲटॉमिक रेडियस? ॲटॉमिक रेडियस म्हणजे डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ न्यूक्लियस अँड द आउटरमोस्ट शेल ऑफ ॲन ॲटम. दिस इज नोन ॲज ॲटॉमिक रेडियस. आता ही ॲटॉमिक रेडियस पिरियडमध्ये म्हणजे मूविंग फ्रॉम लेफ्ट टू राईट, पिरियड कसे आहेत, लेफ्ट टू राईट, आणि ग्रुप्स कसे आहेत तो, टॉप टू बॉटम. ग्रुप किती आहेत, 1 ते 18, आणि पिरियड किती आहेत, 1 ते 7. लक्षात येते. ही ॲटॉमिक रेडियस पिरियडमध्ये मूविंग फ्रॉम लेफ्ट टू राईट डिक्रीज होते बाळांनो. काय सांगितलं मी, ॲटॉमिक रेडियस इथं आपण लिहूयात, इज डिक्रीसेस गोइंग थ्रू दी left to right. Atomic radius, very important one. Atomic radius is decreases from left to right. Left to right म्हणजेच इन अ पिरियडमध्ये ॲटॉमिक रेडियस काय होते, तर ती डिक्रीज होते. तर ग्रुप्समध्ये ॲटॉमिक रेडियस ग्रुप्समध्ये म्हणजे मूविंग फ्रॉम टॉप टू बॉटम ती काय होते, टॉप टू बॉटम इनक्रीज होते. ओके, लक्षात राहील. काय सांगितलं, ॲटॉमिक रेडियस आपण पिरियडमध्ये लेफ्ट टू राईट जर का बघितलं तर इलेमेंटची ती डिक्रीज झालेली दिसते. तर टॉप टू बॉटम वरून खाली ग्रुपमध्ये ती काय होते, इनक्रीज होते. लक्षात राहील.
दोन्ही कन्सेप्ट इथं काय सांगितलं ते लक्षात राहील. पहा, आफ्टर दॅट द मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर, हाऊ द मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीजेस इन्क्रीजेस डाऊन टुवर्ड द ग्रुप मुव्हिंग फ्रॉम लेफ्ट टू राईट, हे तिथं सांगितलेलं आहे. ओके, अँड लास्ट पॉईंट इज द ग्रेडेशन इन हॅलोजन फॅमिली. ऑल ऑफ यू नो दॅट व्हॉट आर हॅलोजन्स, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन अँड आयोडीन. ग्रेडेशन म्हणजे काय सांगितलेलं आहे, मोर ॲक्टिव्ह कोण आहे, लेस रिॲक्टिव्ह कोण आहे, त्यानुसार त्यांची इन्क्रीजिंग ऑर्डर आणि डिक्रीजिंग ऑर्डर सांगितलेली आहे. जे मेन पॉईंट्स आहेत ते मी हायलाईट्स केलेले आहेत. मॉडर्न पिरियॉडिक टेबल आपण पाहिला, त्याच्यामध्ये व्हॅलन्सी मी तुम्हाला सांगितलं. व्हॅलन्सीमध्ये 3 व्हॅलन्सी असलेल्या मेटलची नावं मी तुम्हाला सांगितली, आयर्न, ॲल्युमिनियम आणि लीड. आफ्टर दॅट ॲटॉमिक रेडियसबद्दल बोललो आपण. ॲटॉमिक रेडियस पिरियडमध्ये मुव्हिंग फ्रॉम लेफ्ट टू राईट डिक्रीज होते आणि टॉप टू बॉटम काय होते, इन्क्रीज होते. ओके, दिस इज ऑल अबाउट पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. पहा, आपण टॉपिक नंबर 3 पाहूयात. टॉपिकचं नाव आहे आपल्या तिसऱ्या टॉपिकचं केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन. सी, या टॉपिकमध्ये जे काही महत्त्वाचे पॉईंट्स असतील, ओव्हरऑल सगळाच टॉपिक आपण पाहणार आहे आणि जे महत्त्वाचे पॉईंट्स असतील त्याच्यावरती आपण हायलाईट करूयात. पहा, द नेम ऑफ टॉपिक केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन. पहा, केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन्स, सगळ्यात पहिलाच पॉईंट दिलेला आहे, व्हॉट इज मीन बाय केमिकल रिॲक्शन्स. केमिकल रिॲक्शन्स पाहण्याआधी, केमिकल रिॲक्शन म्हणजे काय हे समजून घेण्याआधी आपण सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा आपण टॉपिक पाहिला होता तेव्हा टॉपिकमध्ये व्हॉट आर केमिकल चेंजेस अँड व्हॉट आर फिजिकल चेंजेस पाहिलेले होते. केमिकल चेंजेस म्हणजे काय, केमिकल चेंजेस नंतर सांगते, आधी फिजिकल चेंजेसमध्ये काय पाहूयात. फिजिकल चेंजेस म्हणजे काय, असे चेंजेस की इन दॅट चेंजेस द कंपोजिशन ऑफ मॅटर डज नॉट चेंज. ज्या चेंजमध्ये मॅटरचं कंपोजिशन बदलत नाही त्या चेंजेसना आपण फिजिकल चेंज असं म्हणतो. तर ज्या चेंजेसमध्ये द कंपोजिशन ऑफ मॅटर इज चेंजेस, दॅट चेंजेस आर नोन ॲज केमिकल चेंजेस. केमिकल चेंजेसमुळं ज्या काही होणाऱ्या रिॲक्शन्स असतात त्यांना केमिकल रिॲक्शन्स असं म्हटलं जातं. पहा, थोडक्यात बाळांनो खूप सोपं आहे. केमिकल चेंज और केमिकल रिॲक्शन. केमिकल रिॲक्शन म्हणजे काय, इट इज अ प्रोसेस in which when 2 or more than 2 substances are chemically combine each other to form, there is a formation of new substance takes place. That reaction are known as chemical reaction. केमिकल रिॲक्शन ही एक अशी प्रोसेस आहे की ज्यामध्ये समजा आपण एक किंवा एकापेक्षा जास्त पदार्थ, फिजिकलबद्दल जास्त बोलत नाही कारण की आपल्याला केमिकलवरती कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे. पहा, केमिकल रिॲक्शन ही एक अशी प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये समजा आपण एक किंवा एकापेक्षा जास्त सबस्टन्सेस केमिकली इंटरॅक्ट करतो तेव्हा त्या सबस्टन्सेसमध्ये असणारे केमिकल बॉन्ड्स ब्रेक होतात आणि नवीन बॉन्ड असणारे न्यू थर्ड सबस्टन्सेस तयार होतात. त्या प्रोसेसला केमिकल रिॲक्शन्स असं म्हटलं जातं की ज्याच्यामध्ये जे मेन 2 सबस्टन्सेस होते ते मूळचे मेन 2 सबस्टन्सेस आपल्याला पुन्हा मिळत नाहीत, आपल्याला त्या ठिकाणी तिसराच पदार्थ मिळतो. त्या रिॲक्शन्सला केमिकल रिॲक्शन्स असं म्हटलं जातं. मग केमिकल रिॲक्शन ही 2 जणांची मिळून बनलेली असते. द फर्स्ट वन इज दी रिॲक्टंट अँड द सेकंड वन इज दी प्रोडक्ट. आपल्याला माहिती आहे जे लेफ्ट हँड साईडला आपण लिहितो त्यांना रिॲक्टंट्स म्हणायचं, व्हाईल on the other hand while the substances which write on the right hand side that substances are known as product. मग रिॲक्टंट कुणाला म्हणायचं, रिॲक्टंट आर दी स्टार्टिंग मटेरियल ऑफ केमिकल रिॲक्शन. पहा, ज्यांच्यामुळे केमिकल रिॲक्शन होते त्यांना रिॲक्टंट असं म्हणायचं. तर जे पदार्थ केमिकल रिॲक्शनचा रिझल्ट म्हणून फॉर्म होतात त्या सबस्टन्सेसला प्रोडक्ट असं म्हणायचं. आर यू गेटिंग दिस. मग रिॲक्टंट नेहमी लेफ्ट हँड साईडला राहायचे आणि प्रोडक्ट नेहमी राईट हँड साईडलाच लिहायचे. लक्षात काय ठेवा, जे स्टार्टिंग मटेरियल असतं ज्यांच्यामुळं केमिकल रिॲक्शन होते ते रिॲक्टंट्स असतात आणि जे सबस्टन्सेस केमिकल रिॲक्शनचा रिझल्ट म्हणून फॉर्म होतात त्यांना प्रोडक्ट असं म्हणायचं. पहा, फॉर एक्झाम्पल इथं जी रिॲक्शन आहे CuSO4 प्लस झिंक, इट गिव्स दॅट ZnSO4 प्लस कॉपर. ही एक मी रिॲक्शन लिहिलेली आहे. इथं एक्झाम्पल लिहिलेलं आहे केमिकल रिॲक्शनचं. तर त्या केमिकल रिॲक्शनमध्ये देअर आर मेनली 2 रिॲक्टर्स, CuSO4 आणि Zn हे रिॲक्टन्स आहेत. तर ZnSO4 आणि Cu हे
प्रोडक्ट आहेत हे तुम्हाला माहीत आहे, व्हेरी इझी. आणि मग प्रत्येकाच्या खाली त्याच्या आपण फेजेस लिहिलेले आहेत. आता इथं कॉपर सॉलिड फॉर्म झालेला आहे आणि यू नो दॅट व्हेरी वेल, व्हेन द सॉलिड इज फॉर्म द ॲरो इज राईट टुवर्ड दी downward direction. When in the given chemical reaction the gas is formed or the vapor is formed, the arrow is right toward the upward direction. ओके, अशा पद्धतीने जी काही मांडणी असते त्याला म्हटलं जातं केमिकल रिॲक्शन. आणि हे जर का मी वर्डमध्ये लिहिलं, मी कसं लिहिलं, इफ कॉपर सल्फेट वर्डिंगमध्ये इज रिॲक्ट विथ झिंक इट प्रोड्युसेस झिंक सल्फेट अँड कॉपर, दिस इज नोन ॲज वर्ड इक्वेशन. जर का मी ते स्पेलिंग्समध्ये लिहिलं आणि जर का अशा फॉर्ममध्ये मी लिहिलं तर त्याला केमिकल इक्वेशन असं म्हणायचं. आणि हे तुम्ही शिकलेलं आहात. पहा, त्यानंतर आपण पॉईंट जो पाहिलेला होता तो व्हेरियस रूल फॉर रायटिंग द केमिकल रिॲक्शन. कोणकोणते रूल पाहिले होते आपण, जसं की मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, जे रिॲक्टंट असतील ते लेफ्ट हँड साईडला, प्रोडक्ट असतील ते राईट हँड साईडला. जर का 2 किंवा 2पेक्षा जास्त आपल्याला रिॲक्टंट दाखवायचे असतील तर त्या दोघांमध्ये आपण प्लस साईन देणार. जर का गिव्हन रिॲक्शनमध्ये प्रेसिपिटेट फॉर्म झाला तर ॲरो डाऊनवर्ड डिरेक्शनला. जर का गिव्हन रिॲक्शनमध्ये गॅस फॉर्म झाला तर ॲरो अपवर्ड डिरेक्शनला. जर का एखाद्या रिॲक्शनमध्ये आपल्याला त्याच्यावरती फेजेस दाखवायचे असतील, टेम्परेचर दाखवायचं असेल, कॅटलिस्ट दाखवायचं असेल तर ते नेहमी ॲरोवरती लिहायचं. हे सगळे रूल्स आपण जेव्हा टॉपिक पाहिला आहे तेव्हा शिकलेलो आहोत. सी, आफ्टर दॅट आणखीन एक आपण महत्त्वाचा पॉईंट पाहिला तो म्हणजे बॅलन्सिंग ए केमिकल इक्वेशन. पहा, त्याच्यामध्ये एकूण 4 स्टेप्स होत्या. आत्ता काही हे महत्त्वाचं नाही आहे त्यामुळे जास्त मी त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन करत नाही. एखादा एक्झाम्पल तुम्हाला जेव्हा तुमची बोर्ड एक्झाम असेल तेव्हा विचारलं जाईल. आफ्टर दॅट द पॉईंट इज टाईप ऑफ केमिकल रिॲक्शन विच इज व्हेरी इम्पॉर्टंट वन अमॉंग धीस 6 रिॲक्शन्स ऑर द मेन टाईप इज 4 टाईप्स. आणि ह्या 2 आणखी आपण पाहिलेल्या होत्या. तर ह्या 4पैकी एक टाईप तुम्हाला 100% एक्झामला विचारला जाणार. सी, देर आर मेनली 4 टाइप्स ऑफ रिॲक्शन. द फर्स्ट वन इज द कॉम्बिनेशन रिॲक्शन, आफ्टर दॅट डिकम्पोजिशन रिॲक्शन, द थर्ड वन इज द डिस्प्लेसमेंट रिॲक्शन अँड द फोर्थ वन इज द डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. बानो, या 4पैकी एक रिॲक्शन तुम्हाला 100% एक्झाममध्ये विचारली जाणार. कारण की केमिकल रिॲक्शन टॉपिकचं नावच आहे केमिकल रिॲक्शन आणि इक्वेशन म्हटल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी एकतरी रिॲक्शन 100% शुअरली विचारणारच विचारणार. सो लेट्स सी, आपण 1 बाय 1 पाहूयात. पहा, इथं आहे कॉम्बिनेशन रिॲक्शन. व्हॉट इज अ कॉम्बिनेशन? द वर्ड इटसेल्फ इंडिकेट दॅट. कॉम्बिनेशन म्हणजे काय हो? कंबाईन होणे. 2 सबस्टन्सेस वेगवेगळे कंबाईन होऊन जेव्हा एकच प्रोडक्ट फॉर्म होतो दॅट रिॲक्शन इज नोन ॲज कॉम्बिनेशन रिॲक्शन. अँड हिअर इज द जनरल फॉर्म्युला फॉर दी कॉम्बिनेशन रिॲक्शन. लक्षात राहील. तुम्हाला समजा जर का विचारलं स्टेट अँड एक्सप्लेन कॉम्बिनेशन रिॲक्शन विथ सुटेबल एक्झाम्पल. पहा, क्वेश्चन कशा पद्धतीचा असेल, स्टेट अँड एक्सप्लेन द कॉम्बिनेशन रिॲक्शन विथ सुटेबल एक्झाम्पल. तर तुम्हाला काय करायचं आहे, फर्स्ट ऑफ ऑल यू मस्ट राईट डाऊन देअर द डेफिनेशन ऑफ कॉम्बिनेशन रिॲक्शन. तुम्हाला तिथं काय लिहायची आहे, डेफिनेशन लिहायची आहे. डेफिनेशन लिहिल्यानंतर छान दिसण्यासाठी जनरल फॉर्म्युला लिहा. त्याचा काय आहे ते जनरल फॉर्म्युला लिहिल्यानंतर त्याचं एक्झाम्पल लिहा. आणि एक्झाम्पल लिहिल्यानंतर एक्झाम्पलचं वर्डिंग फॉर्ममधलं एक्सप्लेनेशन देणं महत्त्वाचं आहे बाळांनो. फक्त तुम्ही एक्झाम्पल द्याल. सी, हिअर इज दिस इज ऑल्सो ॲन एक्झाम्पल ऑफ कॉम्बिनेशन रिॲक्शन. हे कॉम्बिनेशन रिॲक्शनचं एक्झाम्पल होऊ शकतं का? नाही होऊ शकत. व्हेरी सॉरी, कारण की इथं 2 प्रोडक्ट झालेत आणि ज्या रिॲक्शनमध्ये एकच प्रोडक्ट फॉर्म होतो त्याला आपण कॉम्बिनेशन रिॲक्शन म्हणतो, हो की नाही. मी दुसरं एक्झाम्पल सांगू शकते तुम्हाला. पहा, फॉर एक्झाम्पल मी इथं लिहिलं Mg प्लस, समजा आय विल राईट हिअर HCl, सॉरी आपण इथं लिहूयात, काय लिहूया तो, Mg प्लस O2 गिव्स दॅट MgO. हां, ट्वाइस ऑफ Mg प्लस O2 ट्वाइस MgO. पहा, हां, दिस इज ॲन एक्झाम्पल ऑफ कॉम्बिनेशन रिॲक्शन. कारण की पहा, इथं X आहे, इथं Y आहे, X अधिक Y Mg प्लस O2 तयार काय झालं, MgO. एवढंच लिहून तुम्हाला चालेल का हो कॉम्बिनेशन रिॲक्शनना? स्टेट आणि एक्सप्लेन म्हटलं असलं तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल, तिथं त्याचं एक्सप्लेनेशन थोडंसं द्यावं लागेल. काय सांगणार तुम्ही? वेन Mg इज रिॲक्ट विथ ऑर बर्न इन द प्रेझेन्स ऑफ एअर
with the oxygen there is a formation of magnesium oxide takes place. हे जे काही मी आत्ता बोलले ते तुम्हाला तिथं खाली वर्डिंगमध्ये एक्सप्लेनेशन द्यावं लागेल. आर यू गेटिंग दिस? हे समजलेलं आहे. पहा खूप इझी आहे. हे जनरल फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. जनरल फॉर्म्युलावरून तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जाईल. खूप महत्त्वाची आहे. व्हेरी इम्पॉर्टंट वन. जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं या चारपैकी अमंग दी कॉम्बिनेशन, डिकम्पोजिशन, डिस्प्लेसमेंट आणि डबल डिस्प्लेसमेंट एक रिॲक्शन नक्की तुम्हाला असणार आहे. सी नेक्स्ट वन डिकम्पोजिशन रिॲक्शन. डिकम्पोजिशन रिॲक्शन इज perfectly opposite to combination reaction. See the general reaction. पहा या ठिकाणी मी काय म्हटलं, डिकम्पोजिशन रिॲक्शन ही बरोबर कोणाच्या अपोजिट आहे, कॉम्बिनेशन रिॲक्शनच्या. इथं काय आहे पहा, एक्स अधिक वाय इट गिव्स एक्स वाय. तेच उलटं केलेलं आहे, एक्स वाय गिव्स एक्स अधिक वाय. ओके लक्षात राहील. आणि तिथं तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं आहे. पुढं आहे डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. ए बी प्लस सी गिव्स दॅट बी सी प्लस ए. यामध्ये बी सी एकत्र होणार आणि ए बाहेर काढला जाणार, कारण की सी हा मोर रिॲक्टिव्ह असणार आणि ए हा लेस रिॲक्टिव्ह असणार. सो एची जागा कोण घेणार, सी घेणार आणि तिथं फॉर्म काय होणार, बी सी अधिक ए. नाउ डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर जनरल रिॲक्शन ऑफ डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. फास्टली घेते आहे कारण की अजून आपल्याला खूप टॉपिक पाहिजे आहेत. ए बी अधिक सी डी इट गिव्स बी सी प्लस ए डी. काय होईल ते लक्षात येते. दिस इज द जनरल रिॲक्शन फॉर डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. ओके आफ्टर दॅट एंडोथर्मिक रिॲक्शन. एंडो मीन्स हीट ॲब्सॉर्ब करणे, एक्झो मीन्स हीट बाहेर टाकणे, हीट रिलीज करणे. ज्या रिॲक्शनमध्ये हीट ॲब्सॉर्ब केली जाते दॅट रिॲक्शन इज नोन ॲज एंडोथर्मिक रिॲक्शन. आणि ज्या रिॲक्शनमध्ये हीट गिव्हन आउट केली जाते, हीट रिलीज केली जाते दॅट रिॲक्शन इज नोन ॲज एक्झोथर्मिक रिॲक्शन. पहा तुम्हाला एक क्लू सांगते. जिथं प्लस हीट लिहिलेलं असेल की नाही, जिथं प्लस हीट किंवा ॲरोवरती ट्रायंगल असेल ना, तर डोळे झाकून ती रिॲक्शन एंडोथर्मिक रिॲक्शन लिहायची. आणि ज्या रिॲक्शनमध्ये असं प्रोडक्ट साईडला हीट असं लिहिलं असेल, कुठं प्रोडक्ट साईडला हीट लिहिलं असेल, ती रिॲक्शन डोळे झाकून एक्झोथर्मिक रिॲक्शन लिहायची. खूप गोंधळ होतो मुलांचा या ठिकाणी एंडोमध्ये आणि एक्झोमध्ये. कुठली आहे एंडो, कुठली आहे एक्झो लक्षात राहील. ज्याच्यामध्ये रिॲक्टंट साईडला हीट लिहिलं असेल ना तिथं एंडोथर्मिक रिॲक्शन, आणि ज्याच्यामध्ये प्रोडक्ट साईडला हीट लिहिलं असेल ती एक्झोथर्मिक रिॲक्शन. लक्षात राहील. ह्या चार व्यवस्थित करायच्या. व्हेरी इम्पॉर्टंट वन. नाउ लेट्स सी द नेक्स्ट पॉईंट, रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. सी व्हॉट इज द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. रेट म्हणजे काय, त्या रिॲक्शनचा भाव काढायचा आहे का आपल्याला, कितीला आहे कितीला नाही. नो, द वर्ड इंडिकेट दॅट मीन्स रेट म्हणजे काय, द स्पीड ऑफ केमिकल रिॲक्शन. हाऊ इट इज म्हणजे ती रिॲक्शन फास्ट होते की स्लो होते. आणि जर का फास्ट होणार असेल तर ती कोणत्या कोणत्या फॅक्टरवरती डिपेंड असेल. ते एकूण 5 फॅक्टर आपण जेव्हा तुमचा टॉपिक पाहिला होता तेव्हा पाहिलं होतं. कुठले कुठले फॅक्टर होते हो. द फर्स्ट वन इज दी नेचर ऑफ रिॲक्टंट, द सेकंड वन इज दी साईज ऑफ पार्टिकल ऑफ रिॲक्टंट, द थर्ड वन इज दी कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिड्स किंवा कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट असं काहीतरी होतं. कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड त्याचा परिणाम काय होतो. आफ्टर दॅट टेम्परेचर अँड द लास्ट वन इज दी कॅटलिस्ट. ओके catalyst is the substance which does not take part in a chemical reaction, but because of the presence of that substance the rate of chemical reaction becomes faster. असे जे सबस्टन्सेस असतात त्यांना कॅटलिस्ट असं म्हटलं जातं. ओके नाउ द नेक्स्ट पॉईंट इज दी व्हेरी इम्पॉर्टंट वन, ऑक्सिडेशन अँड रिॲक्शन. दीज टू प्रोसेसेस. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन इज नथिंग बट दी ॲडिशन ऑफ ऑक्सिजन अँड रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. Also there is a one electronic concept for oxidation and reduction. According to electronic concept of oxidation means when there is a loss of electron takes place, that process is known as oxidation. Okay, see the substances which ज्या सबस्टन्समुळं ऑक्सिडेशन होतं त्या सबस्टन्सेसला ऑक्सिडंट असं म्हणतात. काय म्हणायचं त्यांना, ऑक्सिडंट. अँड दी सबस्टन्सेस विच कॅरिड आउट रिडक्शन that substances are known as reductant. मग तुम्हाला विचारलं जाईल गिव द नेम ऑफ ऑक्सिडंट्स, गिव द नेम ऑफ रिडक्टंट्स. ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. व्हॉट इज अ रिडक्शन. रिडक्शन इज परफेक्टली अपोजिट टू ऑक्सिडेशन. रिडक्शन इज ॲडिशन ऑफ हायड्रोजन, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. I have written there 2 examples of oxidant.
द फर्स्ट वन इज दी K2Cr2O7 H2SO4 हे पाहिजेच. तुम्ही अर्ध लिहाल 0 मार्क मिळणार नाही. पहा, these are the 2 examples of ऑक्सिडंट्स विच आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट वन. आणि जर का तुम्हाला रिडक्टंट्सची एक्झाम्पल्स पाहिजे असतील तर ते देखील तुम्ही लिहू शकता. सी, अँड द कॉम्बिनेशन ऑफ दीज 2 रिॲक्शन्स, दॅट वन इज नथिंग बट द ऑक्सिडेशन अँड रिॲक्शन, दॅट रिॲक्शन्स आर नोन ॲज रेडॉक्स रिॲक्शन. ओके, रेडॉक्स, रिडक्शन अँड ऑक्सिडेशन, कॉम्बिनेशन ऑफ दीज 2 वर्ड नोन ॲज रेडॉक्स रिॲक्शन. जेव्हा टॉपिक शिकलेला होता तेव्हा तुम्ही पाहिलेलं आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट वन, द कन्सेप्ट ऑफ ऑक्सिडेशन अँड व्हॉट आर ऑक्सिडंट, व्हॉट इज मीन बाय रिडक्शन अँड व्हॉट आर दी रिडक्टन्स. लक्षात राहील. एक्झाम्पल्स विचारली तरी तुम्हाला त्या ठिकाणी लिहिता आली पाहिजे. आफ्टर दॅट द प्रोसेस ऑफ करोजन. प्रोसेस ऑफ करोजन इज नथिंग बट दी व्हेन मेटल इज इन कॉन्टॅक्ट विथ दी एअर, इट मेटल जेव्हा एअरमधल्या ऑक्सिजनशी कॉन्टॅक्ट होतो किंवा वॉटरशी कॉन्टॅक्ट होतो तिथं ते काय होतात, ते गंजतात, त्यांचं रस्टिंग होतं. दिस प्रोसेस इज नोन ॲज करोजन. ही जी काही प्रोसेस आहे याला काय म्हटलं जातं, इट इज अ वन काइंड ऑफ अ रस्टिंग. रस्टिंग म्हणजे काय, करोजन. अँड देर इज अ फॉर्म्युला ऑफ रस्ट. द केमिकल फॉर्म्युला ऑफ रस्ट इज नथिंग बट दी Fe2O3H2O. दिस इज द केमिकल फॉर्म्युला फॉर रस्ट. ओके, इथंपर्यंत तुमचा टॉपिक संपलेला आहे. आणि तुमच्या स्वाध्यायामध्ये एक्सरसाइजमध्ये 2 क्वेश्चन्स दिलेले आहेत. ते क्वेश्चन्स आपण पाहूयात, कारण की तुमचा फार गोंधळ होतो, तुमच्या पटकन लक्षात येत नाही. आता इथं काय करणार तुम्ही, पाठांतर करणार. मला माहिती चांगलं, सगळं पाठांतर करायचं नाही. केमिकल रिॲक्शन्स अजिबात पाठ करायचे नाहीत. काय करायचं, प्रॅक्टिस करायचं. पहा, हे 2 जे क्वेश्चन आहेत मी इथं का घेतलेले आहेत, कारण की याच्यामध्ये फार गोंधळ होतो मुलांचा, पटकन कळत नाही. एक्झोथर्मिक कोणती, एंडोथर्मिक कोणती. एक्झिट, थिएटरला गेलाय का कधी, थिएटर, पिक्चरचं थिएटर, एक्झिट लिहिलेलं असतं पहा तिथं. एका बाजूला एंट्री लिहिलेलं असतं आणि जेव्हा पिक्चर संपतो तिथं एक्झिट लिहिलेलं असतं. एक्झिट म्हणजे काय, बाहेर जावं तिथून. त्याच पद्धतीनं त्या वर्डवरून लक्षात ठेवायचं काय, एक्झिट म्हणजे एक्झो मीन्स काय, गिव्हन आउट, रिलीज आउट. ओके, ज्याच्यामध्ये हीट बाहेर टाकली जाणार त्याला एक्झोथर्मिक, आणि ज्याच्यामध्ये ॲब्सॉर्ब केली जाणार त्याला एंडोथर्मिक म्हणायचं. लक्षात राहील. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं आहे, हीट जर का रिॲक्टंट साईडला लिहिली असेल तर दॅट रिॲक्शन इज एंडोथर्मिक रिॲक्शन, आणि जर का हीट प्रोडक्ट साईडला लिहिली असेल तर दॅट रिॲक्शन इज एक्झोथर्मिक रिॲक्शन. सो मला सांगा, पहिली कोणती आहे, HCl + NaOH गिव्स NaCl + H2O, आणि हीट प्रोडक्ट साईडला लिहिले म्हणजे डोळे झाकून ही रिॲक्शन कोणती आहे, ही एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे. पहा, याच्यामध्ये हीट कुठं लिहिली आहे, ॲरोवर किंवा रिॲक्टंट साईडला लिहिली असेल तर ती कोणती असणार आहे, एंडोथर्मिक असणार आहे. इथं ॲरोवरती हीट आहे आणि इकडं रिॲक्टंट साईड आहे. असं जेव्हा असेल तेव्हा ती रिॲक्शन एंडोथर्मिक रिॲक्शन. शॉर्टमध्ये लिहिते, समजून घ्या. पहा, इथं डोळे झाकून काय लिहिणार, प्रोडक्ट साईडला हीट लिहिलेलं आहे म्हणजे ही रिॲक्शन एक्झोथर्मिक रिॲक्शन. अँड द लास्ट वन इज दी ॲरोवरती हीट आहे म्हणजे ही रिॲक्शन कोणती आहे, एंडोथर्मिक रिॲक्शन. ॲरोवरती हीट हे साईन असलं की एंडोथर्मिक रिॲक्शन, आणि जर का प्रोडक्ट साईडला असलं तर काय लिहायचं, एक्झोथर्मिक रिॲक्शन. आय होप तुम्हाला समजलं असेल. नाव हा जो चार्ट इथं दिलेला आहे हा आपल्याला काय करायचं आहे, मॅच करायचं आहे तिन्ही. ओके, जमेल तुम्हाला मॅच करायला, सोपं आहे खूप, पण तरी पण तुम्ही जम्पलिंग करता. आता जास्त इथे डोकं लावायचं नाही, काय करायचं सांगते तुम्हाला. जर का समजत नसेल, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन कोणती आहे, कॉम्बिनेशन कोणती आहे, डिकॉम्पोजिशन कोणती आहे आणि डबल डिस्प्लेसमेंट कोणती आहे. पहा, डिकॉम्पोजिशनमध्ये आपण याच्यामध्ये वॉटरचं डिकॉम्पोजिशन दाखवलेलं आहे. वॉटरचं डिकॉम्पोजिशन ज्या प्रोसेसने होतं त्या प्रोसेसला इलेक्ट्रोलिसिस म्हणायचं. पॉईंट टू बी नोटेड, लक्षात ठेवा हा पॉईंट. ओके, त्या प्रोसेसला काय म्हणायचं तर इलेक्ट्रोलिसिस असं म्हणायचं. पहा, इथं BaCl2ZnSO4 याच्यासारखे जिथं कॉम्पोनंट्स दिसतील का नाही त्याला सरळ मॅच करून टाकायचं. हे झालं याच्याबद्दल. तिसऱ्याचं काय करायचं तर त्या ठिकाणी तुम्हाला लक्षातच ठेवावं लागेल. पहा, या ठिकाणी BaCl2 + ZnSO4 तयार काय होणार आहे, इथं BaCl2 दिसतोय का, ZnSO4 दिसतोय का, नाही. इथं दिसतोय का, नाही. बट इथं दिसतोय म्हणजे तयार काय झालं, BaSO4 + ZnCl2. आणि दिस इज द टाईप ऑफ विच रिॲक्शन, डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. आपण आन्सर्स इकडे लिहूयात का किंवा वरती लिहूयात का. पहा, आपण आन्सर्स इथं लिहूयात, इथंच लिहूयात.
सी द फर्स्ट वन काय आहे हो प्रोडक्टमध्ये सॉरी रिॲक्टरमध्ये काय दिलेलं आहे BaCl2 प्लस ZnSO4 ओके इट गिव्स दॅट काय आहे इथं AB आहे इथं CD आहे मग ही कुठल्या रिॲक्शनचा टाईप आहे पहा AB अधिक CD डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन फॉर्म काय होते पहा BaSO4 अधिक ZnCl2 व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट वन तयार काय झालं BC इकडं AD आला आणि हा BC आला ओके म्हणजे ही रिॲक्शनचा टाईप कोणता आहे पहा डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन लक्षात राहील डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन शॉर्टमध्ये लिहिते समजून घ्या पहा नेक्स्ट वन इज दी ट्वाइस ऑफ AgCl पहा ज्याच्यामध्ये एकच रिॲक्टंट असेल आणि दोन प्रोडक्ट फॉर्म होत असतील ती रिॲक्शन डोळे झाकून कोणती असते हो ती रिॲक्शन आता ट्वाइस AgCl आता इथं AgCl आहे का नाही म्हणजे ही नाही होऊ शकत हे होऊ शकतं का नाही हे देखील नाही होऊ शकत हे होऊ शकतं का नाही या AgClचा आणि याचा संबंध आहे का हो काही नाही एवढ्यावरून तरी एवढं तर आपलं कॉमन सेन्स चालतोच तर ट्वाइस AgCl आणि ट्वाइस Ag प्लस Cl2 हे आहे म्हणजे हे आणि हे मॅच झालं ओके काय झालं तयार इथं ट्वाइस Ag प्लस Cl2 म्हणजेच हा XY होता आणि तयार काय झाला X अधिक Y झाला दिस रिॲक्शन इज नोन ॲज विच रिॲक्शन कोणती आहे हो ही पहिली वाली आपली कॉम्बिनेशन रिॲक्शन लक्षात राहील सी नेक्स्ट वन CuSO4 प्लस Fe इथं आहे CuSO4 नाही इथं आहे FeSO4 प्लस Cu सेम दिसते खाली जायलाच नको म्हणजे आपला जे तिसरा आहे काय येणार आहे ते CuSO4 प्लस Fe गिव्स दॅट FeSO4 प्लस Cu काय झालंय पहा इथं AB आहे हा C आला त्याच्यामध्ये BC अधिक A ला बाहेर फेकलं म्हणजे ही रिॲक्शन कोणती आहे याचा टाईप कोणता आला तर याचा टाईप आला डिस्प्लेसमेंट रिॲक्शन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट वन लक्ष द्यायचं आहे पहा त्यानंतर H2O प्लस CO2 आता काय राहिलं H2O प्लस CO2 एकच राहिलं त्या ठिकाणी इट फॉर्म्स H2CO3 मीन्स इथं काय आहे X अधिक Y इट फॉर्म XY हे लिहायचं गरज नाही तुमच्या माहितीसाठी सांगते आणि दिस टाईप ऑफ रिॲक्शन इज नोन ॲज जेव्हा असं तयार होतं तेव्हा एकच राहिलेलं आहे कुठली रिॲक्शन राहिली हो म्हणजे इज नोन ॲज डिकम्पोजिशन रिॲक्शन अँड दीज आर दी आन्सर्स ऑफ दिस वन लक्षात राहील अशा पद्धतीनं हा जो तुमचा टॉपिक होता तिसरा तो आपण पाहिलेला आहे पहा समजा तुम्हाला केमिकल इक्वेशन आणि रिॲक्शनमध्ये एखादी इक्वेशन दिली समजा तुम्हाला असं सांगितलं की CuSO4 या सोल्युशनमध्ये हे आपण पुसूयात CuSO4च्या सोल्युशनमध्ये समजा आयर्न नेल्स आपण टाकले तर तयार काय होईल जे डिपॉझिट तयार होईल रेडिश ब्राऊन कलरचं ते कोणाचं असणार आहे हां CuSO4 in the solution of CuSO4 if the iron nail is dipped म्हणजेच काय तिथे टाकणार आहे आपण Fe टाकणार आहे what will be the reaction the reaction becomes FeSO4 plus copper पहा असं रिॲक्शन होईल ओके this reaction is takes place in copper sulfate solution when iron nail is dipped iron nail म्हणजेच Fe लिहिलं आपण काय तयार होईल रिॲक्शन काय होईल FeSO4 आणि कॉपर याच्यामध्ये रेडिश ब्राऊन डिपॉझिट तयार होतं रेडिश ब्राऊन डिपॉझिट इज फॉर्म अँड दॅट रेडिश ब्राऊन डिपॉझिट हे कशाचं असेल असं जर का तुम्हाला विचारलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे आता तुम्ही म्हणणार की रेडिश ब्राऊन डिपॉझिट आहे म्हणल्यानंतर ते Feचं असणार बट नो ते कशाचं असणार आहे ते कॉपरचं असणार आहे कारण की Fe हा मोर रिॲक्टिव्ह आहे तर कॉपर हा लेस रिॲक्टिव्ह आहे सो Fe काय करणार आहे त्याला बाहेर काढणार आहे म्हणजे हे डिस्प्लेसमेंट रिॲक्शन झाली सो जे काही डिपॉझिट फॉर्म होणार आहे ते कोणाचं असणार आहे द डिपॉझिट इज ऑफ कॉपर लक्षात राहील आणि अशा पद्धतीनं आपण तिसरा टॉपिक पाहिलेला आहे See, now we are going to discuss about our fourth
topic from Science and Technology Part 1 and that one is nothing but the effects of electric current. पहा या टॉपिकमध्ये आपण काय पाहिलेले आहे, जो तुमचा 9th स्टँडर्डचा होता टॉपिक करंट इलेक्ट्रिसिटी, त्या टॉपिकचा थोडासा पुढचा भाग आहे हा. करंट इलेक्ट्रिसिटी मीन्स व्हॉट इज करंट इलेक्ट्रिसिटी? दी करंट किंवा इलेक्ट्रिसिटी ही कुणामुळे प्रोड्यूस होते, तर इलेक्ट्रिसिटी इज रिस्पॉन्सिबल ड्यू टू दी फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय, तर इलेक्ट्रिसिटी आहे, इलेक्ट्रिसिटी वाहते किंवा आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रिसिटी आपण यूज करतो व्हेरियस फील्डमध्ये, वेगवेगळ्या प्रत्येक फील्डमध्ये आपल्याला इलेक्ट्रिसिटी लागते. तर इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय आहे, तर इट इज अ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. विच इलेक्ट्रॉन? दी फ्लो ऑफ फ्री इलेक्ट्रॉन. याच्या पुढचा जो काही भाग आहे तो म्हणजे इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, इलेक्ट्रिक करंटचे इफेक्ट काय काय असतात, त्याचे युजेस काय काय आहेत, ते कोणकोणत्या फील्डमध्ये यूज केलं जातं, हे म्हणजे हा तुमचा टॉपिक नंबर 14 आहे, इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. लेट्स सी वन बाय वन. सगळे टॉपिकमधले पॉईंट्स घेतलेले आहेत, आपण त्याच्यावरती बोलूयात आणि जे महत्त्वाचे पॉईंट्स असतील त्याच्यावरती हायलाईट करूयात. सी द फर्स्ट पॉईंट इज दी एनर्जी ट्रान्सफर इन इलेक्ट्रिक सर्किट. सी सगळ्यात जो पहिलाच पॉईंट आहे तो एनर्जी ट्रान्सफर इन इलेक्ट्रिक सर्किट. काय आहे एनर्जी ट्रान्सफर इन इलेक्ट्रिक सर्किट? जसं की तुम्ही व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे, जेव्हा एखाद्या इलेक्ट्रिक सर्किटमधून किंवा जेव्हा एखाद्या सर्किटमधून इलेक्ट्रिसिटी पास आउट होते, तेव्हा त्या सर्किटमध्ये जेव्हा इलेक्ट्रिसिटी पास आउट होत असते तेव्हा ॲट दॅट टाईम हीट ही प्रोड्यूस होतेच. म्हणजे पहा, फॉर एक्झाम्पल जर का तुम्हाला सांगायचं म्हटलं, आपण मोबाईल चार्जिंग लावतो, काही काय वेळाने मोबाईल तापलेला असतो, आपण टी व्ही बघतो, सतत कंटिन्युअस 2-3 तास जर का तो चालू असेल तर तो देखील गरम झालेला असतो. मोबाईल चार्जिंगला लावला, मोबाईलवरती आपण गेम खेळलो कंटिन्यू 1-2 तास, किंवा गेम खेळायच्या पेक्षा आपण जर का सतत तो कंटिन्यू 1-2 तास वापरत असू, म्हणजे जेवढी त्या एखाद्या सर्किटमधून इलेक्ट्रिक डिव्हाइसमधून इलेक्ट्रिसिटी पास आउट होते, ड्यू टू दॅट इलेक्ट्रिसिटी हीट इज प्रोड्युसेस. काय होते हो त्या ठिकाणी? हीट प्रोड्यूस होते. हा जो काही इफेक्ट आहे तो इफेक्ट एका इक्वेशनच्या साह्यानं पुस्तकामध्ये दाखवलेला आहे. दॅट इफेक्ट इज नोन ॲज हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट अँड धिस heating effect of electric current is also known as Joule's law of heating. यालाच काय म्हटलेलं आहे हो? जूल्स लॉ ऑफ हीटिंग. आणि ते आपण व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. पहा या ठिकाणी इक्वेशन काय आहे, H इज इक्वल टू I² इंटू R. H, व्हॉट इज H? जेव्हा आपण न्यूमरिकल्स पाहिले तेव्हा आपण पाहिलेलं आहे. H मीन्स हीट और इट इज ऑल्सो नोन ॲज अ पॉवर. सी विच इज इक्वल टू I² इंटू R. पहा त्यानंतर दुसरा पॉईंट आहे हीटिंग इफेक्ट ऑफ उलटं झालं का आपलं, हे सुद्धा बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट आहे एनर्जी ट्रान्सफर इन इलेक्ट्रिक सर्किट. एनर्जी ट्रान्सफर म्हणजे काय, तर जेव्हा आपण एखाद्या डिव्हाइसमधून इलेक्ट्रिसिटी पास आउट होते तिथं हीट प्रोड्यूस होते, हा सांगणारा हा इफेक्ट आहे, म्हणून त्याला जूल लॉ ऑफ इलेक्ट्रिक हीटिंग असं देखील म्हटलं जातं. आणि दुसरा जो आहे हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, थोडंसं काय झालं, कॉम्बिनेशन झालं दोघांचं एकत्र. बरोबर आहे ते देखील, वरचं देखील आणि खालचं देखील. तर त्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, वेन रेजिस्टर इज कनेक्टेड इन अ इलेक्ट्रिक सर्किट. जेव्हा आपण इलेक्ट्रिक सर्किटमध्ये रेजिस्टर अटॅच करतो, रेजिस्टर जॉईन करतो, तेव्हा त्या ठिकाणी काय होतं, तर त्या सर्किटमध्ये हीट प्रोड्यूस होते. दिस इज नोन ॲज हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक सर्किट. हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिकल करंट. व्हेरी सॉरी. आणि त्याचे एक्झाम्पल्स आहेत इलेक्ट्रिक हीटर आणि कुकर. आफ्टर दॅट आपण जो पॉईंट पाहिलेला होता तो मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय आहे हो, तर इलेक्ट्रिक सर्किटमध्ये जेव्हा इलेक्ट्रिक करंट पास आउट होतो, त्या इलेक्ट्रिक सर्किटमधल्या त्या करंटमुळं मॅग्नेट शोईंग डिफ्लेक्शन, मॅग्नेट काय करतं, डिफ्लेक्शन दाखवतो. हा जो काही इफेक्ट आहे याला मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट असं म्हणायचं. आफ्टर दॅट, आणि हा जो इफेक्ट आहे हा एका सायंटिस्टनं फाइंड आउट केलेला आहे. त्या सायंटिस्टचं नाव आहे हान्स ओरस्टेड. आफ्टर दॅट आपण पाहिलं होतं राईट हँड थंब रूल. राईट हँड थंब रूल इज ऑल्सो नोन ॲज मॅक्सवेल कॉर्क स्क्रू रूल. ओके, याला काय म्हणायचं, मॅक्सवेलचा कॉर्क स्क्रू रूल असं देखील म्हटलं जातं. आता मी डिटेल सांगत बसत नाही, जे महत्त्वाचं आहे त्याच्यावरती आपण डिटेल बोलूयात. पहा आफ्टर दॅट आपण पॉईंट पाहिलेला होता मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस्ड बाय करंट थ्रू ए सर्क्युलर लूप ऑफ अ कंडक्टिंग लूप.
हा जो काही पॉईंट पाहिलेला होता त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं होतं कंडक्टिंग लूप घेतल्यानंतर सर्क्युलर कॉईलमध्ये ते तिथं कसं मॅग्नेटिक फील्ड क्रिएट करतं हे जेव्हा आपण व्हिडिओ लेक्चर पाहिलेले आहेत तेव्हा देखील शिकलेलं आहोत. आफ्टर दॅट मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट इन अ सोलेनाइड विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट वन. सी मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट इन अ सोलेनॉइड. आता व्हॉट इज मीन बाय सोलेनॉइड? Solenoid is nothing but definition very important one, a copper wire with resistive wound in a chain of a loop. See, जेव्हा कॉपर वायर असते with resistive wound in a chain of a loops त्याला म्हणायचं सोलेनॉइड. इट्स नोन ॲज अ सोलेनॉइड. तुम्हाला डेफिनेशन विचारली जाईल किंवा तुम्हाला विचारलं जाईल कॉपर वायर विथ रेजिस्टिव्ह वाउंड इन ए चेन ऑफ अ लूप असं असेल तर त्याला काय म्हणायचं? गिव्ह द नेम ऑफ दॅट ॲपॅरेटस. तर त्याला काय म्हणायचं? तर त्याला सोलेनॉइड असं म्हणायचं. सी, आता हे जे सोलेनॉइड आहे इट ॲक्ट्स ॲज अन लाईक अ बार मॅग्नेट. हे कशासारखं ॲक्ट होतं? तर बार मॅग्नेट. बार मॅग्नेटमध्ये ज्या पद्धतीनं नॉर्थ आणि साऊथ पोल असतात आणि तिथं ज्या पद्धतीनं मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होतं त्याच पद्धतीचं मॅग्नेटिक फील्ड सोलेनॉइडमुळे देखील प्रोड्यूस्ड होतं. म्हणजे जी काही कॉपर वायर आहे ती आफ्टर सम टाईम ॲक्ट्स एज अ मॅग्नेट. मॅग्नेट म्हणून ते ॲक्ट होते अँड दॅट वन इज नथिंग बट दी इट्स ऑल अबाउट मॅग्नेटिक फील्ड created due to solenoid. What is a solenoid? Solenoid is nothing but it is a copper wire चा एक बंच आहे चेन मधला की जो कसा आहे रेजिस्टिव्ह वाउंड. त्याच्यावरती काय असणार आहे? रेजिस्टिव्ह वाउंड असणार आहे. दॅट इज नोन ॲज सोलेनाइड. आफ्टर दॅट व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट वन, दी फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल. तुम्हाला विचारलं जाईल फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल काय आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी तो सांगता आला पाहिजे. ओके, फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल आणि राईट हँड रूल आपण दोन्ही बघितले पाहिजेत. आता या ठिकाणी थोडंसं ॲप्लिकेबल प्रश्न देखील तुम्हाला विचारले जातील याच्यावरती. तर फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल नंतर लगेचच जो पॉईंट आहे तो इलेक्ट्रिक मोटर आहे. का हा पॉईंट दिला असेल लगेचच? कारण की फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल हा इलेक्ट्रिक मोटर्समध्ये वापरला जातो बाळांनो आणि फ्लेमिंग राईट हँड रूल जो आहे इट इज यूज्ड इन अ इलेक्ट्रिक जनरेटर. सो लक्षात राहील फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल कुठं यूज केला जातो? इलेक्ट्रिक मोटर्समध्ये. लेफ्ट हँड रूल मोटर्समध्ये, राईट हँड रूल जनरेटरमध्ये. लक्षात राहील. ॲप्लिकेबल प्रश्न विचारले आहेत. काही वेळेला तुम्हाला स्टेटमेंट विचारली जातील. स्टेट अँड एक्सप्लेन फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल. स्टेट अँड एक्सप्लेन फ्लेमिंग राईट हँड रूल. काही विचारतील, काही सांगू शकत नाही हे पण विचारतील. मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, राईट डाऊन द मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. तर ते तुम्हाला तिथं सांगता आलं पाहिजे. पहा, आफ्टर दॅट द पॉईंट इज अ इलेक्ट्रिक मोटर मीन्स DC मोटर. सी, आपण जेव्हा आपले युनिट टेस्ट पाहिलेले आहेत हे तिन्हीसुद्धा पाहिलेले आहेत. काय काय आहे हो? द फर्स्ट वन इज दी DC मोटर. आफ्टर AC जनरेटर. ओके, अँड आफ्टर दॅट DC जनरेटर. जेव्हा आपण व्हिडिओ लेक्चर्स पाहिलेले आहेत हे तिन्हीसुद्धा पॉईंट आपण पाहिलेले आहेत. सी, DC मोटर तुम्हाला या तीनपैकी एकाचं वर्किंग, एकाचं कन्स्ट्रक्शन, एकाचं प्रिन्सिपल, डेफिनेशन सगळं नक्की विचारलं जाणार. अमंग दिस थ्री, फर्स्ट वन इज दी DC motor, that one is nothing but the electric motor. Second one is the AC generator and after that DC generator. ह्या तिघांची माहिती आपण जेव्हा टॉपिक पाहिलेला होता तेव्हा घेतलेली आहेत. ते व्हिडिओ लेक्चर्स पाहायचे आहेत. सी, परत एकदा सांगते, फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल used in electric motor while other hand the flaming right hand rule is used in a इलेक्ट्रिक जनरेटर. आणि हे सगळे कशा पद्धतीनं वर्किंग करतात त्यांचं प्रिन्सिपल काय आहे हे सगळं आपण शिकलेलो आहोत. पहा, आफ्टर दॅट द पॉईंट वन इज दी इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. व्हॉट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन? ऑल ऑफ यू नो दॅट इट्स ऑल अबाउट दी इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. कशाबद्दल आहे तर ते फाइंड आउट कुणी केलं आहे? मायकेल फॅरेडे या सायंटिस्टनं. आफ्टर दॅट आपण गॅल्व्हॅनोमीटर पाहिलं होतं. गॅल्व्हॅनोमीटर हे एक असं ॲपॅरेटस आहे की जे करंटची डायरेक्शन आणि डिफ्लेक्शन काय करतं? फाइंड आउट करणारं हे ॲप्लिकेशन आहे. थोडंसं जरी व्हेरिएबल किंवा थोडंसं जरी एअरनं ते लगेच काय दाखवतं? डिफ्लेक्शन दाखवतं. हे आपण शिकलेलं होतो. आफ्टर दॅट फॅरेडेज लॉ ऑफ इंडक्शन. त्याच्यानंतर
फ्लेमिंग राईट हँड रूल आहे. आपण जसं की मी तुम्हाला आत्ता सांगितलं तो कशामध्ये यूज केला जातो, इलेक्ट्रिक जनरेटरमध्ये यूज केला जातो. त्याच्यानंतर आपण AC करंट आणि DC करंट पाहिलं होतं. AC करंट इज नथिंग बट दी अल्टरनेटिव्ह करंट व्हाईल DC करंट इज नोन ॲज डायरेक्ट करंट. ह्या दोघांमधला फरक खूप इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला विचारला जाऊ शकतो आणि आपण तो जेव्हा युनिट टेस्ट घेतलेली आहे तेव्हा देखील तो सॉल्व केलेला होता. आता जेव्हा तुम्ही फरक लिहिता, जेव्हा तुम्ही डिस्टिंग्विश लिहिता, डिफरन्सेस लिहिता, तेव्हा तुम्ही 2च पॉईंट्स लिहिता. बाळांना 2 पॉईंट घेऊन चालत नाही. मॅक्झिमम तुम्हाला 4 पॉईंट लिहावे लागतात. अलीकडे 4 पॉईंट आणि पलीकडे 4 पॉईंट. AC मध्ये 4 लिहावे लागतील, DC मध्ये 4 लिहावे लागतील, तेव्हा तिथे तुम्हाला 2 मार्क्स मिळतील. लक्षात राहील. आणि शेवटी DC जनरेटर, जसं की मी तुम्हाला सांगितलं, हा शेवटचा पॉईंट आहे ह्या टॉपिकमधला, DC जनरेटर. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ DC जनरेटर, व्हॉट इज द प्रिन्सिपल ऑफ DC जनरेटर, ऑन विच प्रिन्सिपल DC जनरेटर इज बेस्ड. आफ्टर दॅट दी कन्स्ट्रक्शन ऑफ DC जनरेटर, DC जनरेटरचं कन्स्ट्रक्शन काय आहे, आणि त्याच्यानंतर हाऊ द DC जनरेटर वर्क्स, मीन्स व्हॉट इज द वर्किंग ऑफ DC जनरेटर, हे तुम्हाला पाहावं लागेल. आणि ह्या टॉपिकमध्ये हे 3 महत्त्वाचे आहेत बाळांनो. मोटरमध्ये फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल यूज केला जातो, जनरेटरमध्ये फ्लेमिंग राईट हँड रूल यूज केला जातो. पुन्हा सांगते, विसरायचं नाही. मोटरमध्ये फ्लेमिंग, तिथं सुद्धा लिहिलेलं आहे लेफ्ट हँड रूल, व्हाईल हिअर फ्लेमिंग राईट हँड रूल. ओके, right hand rule. Say AC current and here is the DC current. You must have to return here 4 points. How many points? 1 2 3 4. याच्यामध्ये 1 2 3 4 आणि याच्यामध्ये 1 2 3 4 हे 4 पॉईंट्स आलेच पाहिजेत. आता पहा, तुम्ही म्हणाल की मी समजा न्यूमरिकल्सचं काय, तर पहा आत्ता टर्मिनल एक्झामला तुम्हाला न्यूमरिकल्स विचारलेले आहेत. काही प्रॉब्लेम नाही, पण त्या न्यूमरिकलला ऑर देखील क्वेश्चन्स आहेत. सो डोंट वरी. आणि आपण इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटमधले जे काही न्यूमरिकल्स पाहिले होते त्या 6 न्यूमरिकलपैकी एक न्यूमरिकल तुम्हाला नक्की असणार आहे. आपण सॉल्वमधले 4 पाहिले होते आणि एक्सरसाइजमधले 4 पाहिले होते, त्यातला एक तुम्हाला नक्की विचारला जाईल असं मी तुम्हाला सांगते आता. ओके, कारण की आपण पाहिलेत ना ते, त्यातला एक तरी तुम्हाला असणार आणि जे बाकीचे आहेत त्याला तुम्हाला ऑरला इतर क्वेश्चन्स आहेत, याला देखील आहे. सो न्यूमरिकलची काही काळजी करू नका. सो समजलेलं आहे. टॉपिक नंबर 4 बद्दल आपण सगळं बोललेलो आहोत. लक्षात ठेवायचं आहे काय काय पॉईंट्स मी तुम्हाला सांगितलेले आहेत. आणि डिफरन्सेस लिहिताना डिफरन्स असाच लिहायचा, 2 कॉलमच आले पाहिजेत. तुम्ही कॉलम लिहित नाही, तुम्ही काय करता, निबंधामध्ये लिहिता. AC करंट एवढा मोठा पॅरेग्राफ, DC करंट एवढा मोठा पॅरेग्राफ. चालेल का हो? चालणार नाही. जर का तिथं क्वेश्चन असेल एक्सप्लेन डिफरन्स बिटवीन, तर तुम्हाला 2 कॉलमच करावे लागतील. It's all about the effect of electric current. See students, now we are going to discuss about the topic number 5 from Science and Technology part 1, and that one is nothing but the topic name heat. पहा, आता 5व्या टॉपिकबद्दल आपण बोलूया. टॉपिक आहे 5वा हीट. या टॉपिकमध्ये जेव्हा आपण हे व्हिडिओ लेक्चर्स पाहिलेले होते तेव्हा सुरुवातीला आपण मेन बेसिक डिफरन्स बघितला होता. व्हॉट इज मीन बाय हीट अँड व्हॉट इज मीन बाय टेम्परेचर. इन दिस बिटवीन 2 कन्फ्युजन होतं स्टुडंट्सचं खूप की हीट काय आहे आणि टेम्परेचर काय आहे. सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा आपण व्हिडिओ लेक्चर पाहिलं होतं तेव्हा आपण त्याचं काय पाहिलेलं होतं, बेसिक डिफरन्स पाहिलेला होता. व्हॉट इज मीन बाय हीट, व्हॉट इज मीन बाय टेम्परेचर, द विच सिम्बॉल इज used for heat, which symbol is used for temperature, the temperature is flowing from how the temperature is measured, how the heat is measured. हे सगळे पॉईंट्स आपण टॉपिक जेव्हा सुरू केला होता तेव्हा त्या टॉपिकच्या सुरुवातीला पाहिलेले आहेत, म्हणजे तुम्ही पाहिलेले आहेत जे तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स मिळालेले होते. पहा, आफ्टर दॅट जो पॉईंट आपण पाहिला तो म्हणजे डिफरंट वेज ऑफ हीट ट्रान्सफर. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट वन. सी, देर आर मेनली 3 ways of heat transfer, or there are mainly 3 types of heat transfer, and that one is nothing but the first one is the conduction of heat. यालाच उष्णतेचे वहन असं देखील म्हटलं जातं. द सेकंड वन इज द कन्व्हेक्शन ऑफ हीट अँड द थर्ड वन इज द रेडिएशन ऑफ हीट. कन्व्हेक्शन इज ऑल्सो नोन ॲज उष्णतेचे अभिसरण अँड द थर्ड वन इज दी रेडिएशन ऑफ हीट. याला उष्णतेचे प्रारण असं म्हटलं जातं. पहा, सो फर्स्ट टाईप इज दी उष्णतेचे वहन, सेकंड उष्णतेचे अभिसरण अँड थर्ड वन इज दी उष्णतेचे प्रारण. म्हणजेच कंडक्शन ऑफ हीट,
convection of heat and the radiation of heat. You may have question on these types of हीट ट्रान्सफर. पहा, जर का तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन विचारला तर तुम्हाला आन्सर लिहिता आलं पाहिजे आणि नुसते टाईपचं नाव लिहून चालणार नाही, तर प्रत्येकाची त्या ठिकाणी तुम्हाला डेफिनेशन द्यावी लागेल. व्हॉट इज मीन बाय कंडक्शन ऑफ हीट? द कंडक्शन ऑफ हीट इज ऑलवेज टेक्स प्लेस फ्रॉम हॉट ऑब्जेक्ट टू कोल्ड ऑब्जेक्ट. उष्णतेचे वहन हे नेहमी गरमकडून थंडकडे होते. बरोबर, उष्णतेचे वहन किंवा द कंडक्शन ऑफ हीट इज ऑलवेज टेक्स प्लेस फ्रॉम hot to cold object. Okay, the second one is the convection of heat. Here is the example for convection is nothing but the glass. It is an example for the convection of heat. And the third one is the radiation of heat. तिथे देखील तुम्हाला त्या ठिकाणी डेफिनेशन सांगावी लागेल. नंतर जो आपण पॉइंट पाहिला होता तो खूप महत्त्वाचा, लॅटंट हीट. व्हॉट इज मीन बाय लॅटंट हीट? आणि त्या ठिकाणी तुम्ही 4 डेफिनेशन्स पाहिलेल्या होत्या. कोणत्या 4 डेफिनेशन? तर एक म्हणजे लॅटंट हीट ऑफ फ्युजन. आता व्हॉट इज मीन बाय फ्युजन? फ्युजन मीन्स टू फ्यूज, म्हणजे काय होणे? फ्यूज होणे. आहे तो जो काही सॉलिड सबस्टन्स आहे तो तिथल्या तिथं थोड्याशा प्रमाणात तो काय होणे? मेल्ट होणे किंवा गॅदर्ड होणे, याला काय म्हणतात? फ्युजन. आफ्टर दॅट आपण पाहिलं होतं स्पेसिफिक लॅटंट हीट ऑफ फ्युजन. व्हॉट इज द बेसिक डिफरन्स इन बिटवीन दीज टू? बेसिक डिफरन्स इन बिटवीन दीज टू इज द स्पेसिफिक लॅटंट हीट. वेन यू डिफाईन स्पेसिफिक लॅटंट हीट तुम्ही काय करता? तिथं पर युनिट मास असं लिहिता. ओके, बाकी डेफिनेशन दोन्हीकडं सारखीच आहे. दी हीट इज रिक्वायर्ड टू दी कन्व्हर्जन ऑफ solid to liquid. Okay, and here the heat is required to the unit mass of conversion for the solid to liquid. After that, latent heat of vaporization. Vaporization means it is a process of the conversion of liquid to vapor. होण्यासाठी जी काही हीट लागणार आहे त्या हीटला लॅटंट हीट ऑफ वेपरायझेशन म्हणायचं. तर स्पेसिफिक लॅटंट हीट ऑफ वेपरायझेशन म्हणजे काय? तर ती कन्व्हर्जन ऑफ लिक्विडचं कन्व्हर्जन वेपरमध्ये करण्यासाठी पर युनिट मासची जी काही हीट लागणार आहे त्याला स्पेसिफिक लॅटंट हीट ऑफ वेपरायझेशन असं म्हणायचं. पुस्तकामध्ये आणखीन व्यवस्थित डेफिनेशन दिलेल्या आहेत, त्या तुम्ही पाहायच्या आहेत, विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट वन. आफ्टर दॅट आपण एक कन्सेप्ट पाहिली होती, रिजिलेशन. व्हॉट इज मीन बाय रिजिलेशन? रिजिलेशन इज दी फॉर्मेशन ऑफ आईस अगेन. पुन्हा तिथं बर्फ तयार होणं, त्याचं रूपांतर पाण्यामध्ये न होता ही जी काही प्रोसेस होती त्याला आपण रिजिलेशन असं म्हटलं होतं. पहा, व्हॉट इज रिजिलेशन? Rigilation is the process of, see, it is process of, or it is the phenomenon in which the ice converts to liquid due to applied pressure and then reconverts to ice once the pressure is removed is called as rigilation. जेव्हा आपण व्हिडिओ लेक्चर्स पाहिलेले होते तेव्हा हा फेनॉमेनॉन स्टडी केलेला आहे. तिथं तुम्हाला एक्झाम्पल्स दिलं होतं मॅडमनी, गोळावाल्याचं एक्झाम्पल दिलं होतं की नाही? गोळा तयार होतो, पुन्हा प्रेशर दिल्यामुळं ते सगळं आईस पुन्हा आईस फॉर्ममध्ये येतं. That one is nothing but the rigilation. After that, the very very important point, that one is nothing but the anomalous behavior of water. The temperature at which water behaves anomalously or oppositely, that temperature is known as 0 degree Celsius to 4 degree Celsius. At this temperature water behave anomalously. That behavior of water is known as anomalous behavior of water. आणि ते anomalous behavior of water आपण एका ॲपॅरेटसच्या साहाय्यानं बघितलं होतं आणि ते ॲपॅरेटस कोणतं होतं? होप्स ॲपॅरेटस. सी, तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये होप्स ॲपॅरेटसवरती डायग्राम विचारली जाऊ शकेल किंवा एक्सप्लेन इन अ ब्रीफ anomalous behavior of water with the help of होप्स ॲपॅरेटस असं देखील विचारलं जाईल. याचं स्टुडंट्सनी खूपच जरा टेन्शन घेतलेलं आहे. होप ॲपॅरेटस समजत नाही आहे, काही अवघड नाही आहे, व्हेरी इझी आहे ते. फक्त ॲनॉमलसली बिहेवियर वॉटर कसं करतं यासाठी प्रत्येक ठिकाणी आपल्याला रिडिंग्स घ्यायच्या आहेत 10-10 सेकंद नंतर आणि ते रिडिंग्स नोट डाऊन करायचं आहे. तिथं आपण 2 थर्मामीटर्स पाहिलेले होते, थर्मामीटर T1, थर्मामीटर T2 हे पाहिलेलं होतं आणि दोघांमध्ये कशा पद्धतीनं ऑब्झर्वेशन्स आपल्याला मिळतात हे होप ॲपॅरेटसमध्ये दाखवलेलं आहे. डायग्राम्स व्हेरी व्हेरी डायग्राम ही इम्पॉर्टंट आहे. ओके, त्याच्यामध्ये फ्रीजिंग मिक्सचर टाकलं होतं आपण. फ्रीजिंग मिक्सचर माहिती आहे तुम्हाला, सॉल्ट अँड वॉटर, याचं जे सॉल्ट अँड वॉटर नाही, दी सॉल्ट अँड आईस
दिस मिक्सचर इज नोन ॲज फ्रीजिंग मिक्सचर. सॉल्ट अँड ice mixture is known as freezing mixture. See, after the point is dew point and humidity. Dew point आणि humidity याच्यामध्ये आपण काय काय पाहिलं तर सॅच्युरेटेड एअर म्हणजे काय, अनसॅच्युरेटेड एअर म्हणजे काय, रिलेटिव्ह ह्युमिडिटी, आफ्टर दॅट ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी, हे सगळं आपण तिथं पाहिलेलं होतं. त्याच्यानंतर द most important point and that one is nothing but the unit of heat. There are mainly two units for heat and that one is nothing but the SI unit of heat is joule and the CGS unit of heat is a calorie. After that 1 calorie is equal to 4.18 joule. इथं मुलं गफलत करतात, काय लिहितात 4.17 joule. नो, हे रॉंग आहे. तुमच्या पुस्तकामध्ये दिलंय सरळ सरळ 1 calorie is equal to 4.18 joule. आफ्टर दॅट आपण पॉईंट पाहिला होता, आपण म्हणजे तुम्ही पाहिलेला होता जेव्हा तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स मिळालेले होते. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी इज नथिंग बट दी 1 डिग्री सेल्सिअस. म्हणजे जेव्हा आपल्याला एखाद्या सबस्टन्सचं टेम्परेचर वाढवायचं असतं, ते टेम्परेचर वाढवण्यासाठी जी काही हीट लागते त्याला स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी असं म्हटलं जातं. आणि प्रत्येक सबस्टन्सची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ही वेगवेगळी असते. हे काय एक्सपेरिमेंटच्या साह्यानं आपण प्रूफ केलेलं होतं. तिथं आपण 3 मेटल्सचे सॉलिड हे घेतले होते, 3 मेटल्स घेतलेले सॉलिड, कॉपर, आय थिंक आयर्न अँड थर्ड वन इज दी लीड, हो की नाही. त्याच्यामध्ये जो आयर्नचा होता त्याची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ही सगळ्यात जास्त होती, कारण की तो सगळ्यात मेनाचा थर जो होता तो सगळ्यात खाली गेलेला होता. इट्स ऑल अबाउट दी स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. नाव आफ्टर दॅट द व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट अँड दॅट वन इज नथिंग बट दी प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज. प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज काय आहे तर ते एका डायग्रामच्या साह्यानं तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे बुकमध्ये. व्हॉट इज प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज? दी प्रिन्सिपल फॉर हीट एक्सचेंज इज, पहा काय दिलेलं आहे आपण इथं सांगूयात आणि त्याच्यावरती क्वेश्चन कसे विचारले जातील ते पहा, त्याच्यावरती पण आपण बोलूयात. सी, व्हॉट इज प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज? हीट एनर्जी लॉस्ट बाय हॉट ऑब्जेक्ट इज इक्वल टू दी हीट एनर्जी गेन बाय कोल्ड ऑब्जेक्ट. हे प्रिन्सिपल तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करायला विचारलं जाईल. का हो? कारण की ते खूप इम्पॉर्टंट आहे. पहा, याच्यामध्ये तुम्हाला काही क्वेश्चन पण विचारले जातील. या प्रिन्सिपलमध्ये हीट कुठून कुठं ट्रान्सफर केली जाते? द हीट इज ट्रान्सफर फ्रॉम hot object to cold object. On which principle this experiment is based? The principle used in this experiment is very important this question and that one is nothing but the heat exchange. कोणत्या प्रिन्सिपल वरती हा एक्सपेरिमेंट बेस्ड आहे तर हीट एक्सचेंज वरती. द स्पेसिफिक हीट ऑफ अ सबस्टन्स, धिस कुठली प्रॉपर्टी ह्या एक्सपेरिमेंटच्या साह्यानं कोणती प्रॉपर्टी तिथं मेजर केली जाते तर दी स्पेसिफिक हीट ऑफ सबस्टन्स ही जी काही प्रॉपर्टी आहे ही काय केली जाते? स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी असं म्हणूयात आपण. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ सबस्टन्स ही जी काही प्रॉपर्टी आहे ही प्रॉपर्टी या प्रिन्सिपलच्या साह्यानं एक्सप्लेन केली जाते आणि हे प्रिन्सिपल तुम्हाला एक्सप्लेन करायला देखील विचारलं जाईल. काहीही विचारलं जाईल. Q इज इक्वल टू Q2 प्लस Q1 हे प्रूफ करा, हे पण विचारलं जाऊ शकतं. काहीही तिथं विचारलं जाऊ शकतं. इट्स ऑल अबाउट हीट. पहा, हीटमध्ये जे काही महत्त्वाचे पॉईंट्स होते त्याच्यावरती आपण डिस्कस केलेलं आहे. सगळ्याच पॉईंट्सवरती डिस्कस केलेला आहे. अख्खा टॉपिकच बघितलेला आहे. पहा, पुन्हा एकदा सांगते, द इम्पॉर्टंट वन इज दी पॉईंट जे काही आपल्याला हायलाईट्स करायचे ते पहा. आपण पहिलं हीट अँड टेम्परेचर डिफरन्स लिहिताना 2 कॉलम करायचे. व्हेरी इम्पॉर्टंट वन, डिफरंट वे ऑफ हीट ट्रान्सफर. द फर्स्ट वन इज दी कंडक्शन, सेकंड कन्व्हेक्शन, थर्ड वन इज दी रेडिएशन. प्रत्येकाची तुम्हाला डेफिनेशन द्यावी लागेल जर का विचारलं तर. इथं 4 डेफिनेशन आहे, इथं फक्त डेफिनेशन्सच द्या, बाकी काय द्यायची गरज नाही. ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर विचारलं तर ते डायग्रामच्या साह्यानं एक्सप्लेन करायचं आहे. बरेच मुलं काय करतात, डायग्रामच काढत नाही. डायग्राम काढायला आवडत नाही का? डायग्राम पाहिजेच, डायग्राम काढायला हवी. आफ्टर दॅट ड्यू पॉईंट आणि ह्युमिडिटी याच्यामध्ये वेगवेगळ्या डेफिनेशन्स आपण बघितलेल्या. त्यानंतर युनिट ऑफ हीट 1 कॅलरी इज इक्वल टू 4.18 जूल. आफ्टर दॅट स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. त्याच्यानंतर प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज याच्यामध्ये हीट कुठून कुठं ट्रान्सफर केली जाते तर
हॉटकडून कोल्डकडं. कोणतं प्रिन्सिपल याच्यामध्ये यूज केलेलं आहे तर हीट एक्सचेंज हे प्रिन्सिपल यूज केलेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये कुठली प्रॉपर्टी मेजर केलेली आहे तर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ही प्रॉपर्टी मेजर केलेली आहे. आणि जर का तुम्हाला हे प्रिन्सिपल डिटेलमध्ये एक्सप्लेन करायला विचारलं तरी ते सांगता आलं पाहिजे. आणि आफ्टर दॅट measurement of specific heat using mixing method and calorimeter. त्याच्यावरून आपण एक इक्वेशन काढलं होतं and that one is nothing but the Q is equal to Q2 plus Q1. This all about topic. हे सगळं आपण कोणत्या टॉपिकपासून बोललेलो आहे टॉपिक नंबर 2 टू टॉपिक नंबर 4 टॉपिक नंबर 5 पर्यंत बोललेलो आहोत. आता पहा रिफ्रॅक्शनमध्ये रिफ्रॅक्शन ऑफ लाईटच्या व्हिडिओज तुम्हाला मिळालेल्या आहेत. आज सरांनी टाकलेल्या म्हणजे सरांनी तुम्हाला त्या टाकलेल्या आहेत. 3 व्हिडिओज तुम्हाला मिळालेले आहेत. त्याच्यामध्ये आपण एक थोडंसं जो इम्पॉर्टंट पॉईंट आहे थ्रू दी पॉईंट ऑफ व्ह्यू एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनी जो महत्त्वाचा पॉईंट आहे तो आपण डिस्कस करूयात. See, now we are going to discuss the topic number 6 and the topic number 6 is refraction of light. पहा रिफ्रॅक्शन ऑफ लाईट हा देखील तुम्हाला सिलेबसला टॉपिक आहे. ह्या टॉपिकच्या व्हिडिओज तर तुम्हाला मिळणार आहेत. जेव्हा तुमचा पेपर आहे आय थिंक मला वाटते तुमचा पेपर 26 तारखेला आहे 26 ऑक्टोबरला आहे. त्या 26 ऑक्टोबरच्या आधी तुम्हाला रिफ्रॅक्शनच्या व्हिडिओज मिळतील. जरी रिफ्रॅक्शनच्या व्हिडिओज नाही मिळाल्या तुम्ही हा टॉपिक आत्ता टर्मिनलसाठी स्किप केला तरी चालेल. पण कधी चालेल जेव्हा तुमचे 5 चॅप्टर किंवा 5 टॉपिक परफेक्टली 100% रेडी असतील. पहा एक्झामच्या दृष्टीनं थ्रू दी एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आपण काय करूयात यातले जे मेन कन्सेप्ट आहे तसा अख्खा टॉपिकच मी इथं लिहिलेला आहे. त्यातल्या आपण डेफिनेशन्स काय काय आहेत कन्सेप्ट काय काय आहेत हे फक्त आपण डिस्कस करूयात. नक्कीच तुम्हाला याची मदत होईल. सो पहा या टॉपिकमध्ये एकूण आपल्याला 4 पॉईंट पाहिजेत. डिटेल जर तुम्ही पाहणारच आहात तुम्हाला डिटेल्स याचे व्हिडिओ मिळणार आहेत. पहिला पॉईंट आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. दुसरा जो पॉईंट आपल्याला या टॉपिकमध्ये तुम्ही पाहणार आहात तो आहे लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. तिसरा आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि चौथा आहे डिस्पर्शन ऑफ लाईट. या 4 पॉईंटवरती बेस्ट हा टॉपिक आहे. पहा सगळ्यात पहिलाच पॉईंट आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आता व्हॉट इज मीन बाय रिफ्रॅक्शन ऑफ लाईट तर पहा लाईट एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये पासआउट होते. हा जो काही फेनॉमिना आहे याला रिफ्रॅक्शन ऑफ लाईट असं म्हटलं जातं. सी द डेफिनेशन. लाईट चेंजेस इट्स डायरेक्शन व्हेन गोईंग फ्रॉम one transparent medium to another transparent medium. This is called as refraction of light. आता इतकी इझी डेफिनेशन नाही विचारणार तिथे तुम्हाला आणि याचा फेनॉमिना देखील खूप डिटेल आहे. तो तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स मिळतील त्याच्यामध्ये तुम्ही पाहणार आहात. ओके पहा दिस इज द डेफिनेशन ऑफ रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. देन व्हॉट इज मीन बाय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज डिपेंड ऑन velocity of the light in the medium. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कशावरती डिपेंड असते हो तर व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन द मीडियमची जे काही व्हेलॉसिटी आहे त्याच्यावरती रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डिपेंड असते. आफ्टर दॅट द अँगल ऑफ इन्सिडन्स. कशाला म्हणायचं अँगल ऑफ इन्सिडन्स द अँगल विच अन इन्सिडंट लाईन or ray makes with a perpendicular to the surface at the point of incidence. पहा लक्षात नसेल येत फक्त मी तुमच्याशी डिस्कस करते. बोर्डवरती जे काही पॉईंट्स मी दिलेले आहेत आत्तापर्यंत आपण डिस्कस केलेले आहेत ते सगळे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा. तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने हे महत्त्वाचे आहेत. सो याच्यामधले देखील जे काही पॉईंट्स ज्या काही डेफिनेशन्स मी बोर्डवरती लिहिलेल्या आहेत सगळ्या तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवा. आणि फक्त काय सांगते याकडे लक्ष द्या. अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणजे काय द अँगल विच अन इन्सिडंट लाईन ऑर रे makes with a perpendicular. This sign is known as perpendicular to the surface at the point of incidence. काय आहे पहा हा असा अँगल आहे की कोणी तयार केलेला असतो इन्सिडंट रेनी आणि कुठं तयार केलेला असतो ॲट द सरफेस ऑफ इन्सिडंट पॉईंट. समजला. त्याच पद्धतीनं पुढचं आहे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. पहा इझी डेफिनेशन आहे द अँगल मेड बाय रिफ्रॅक्टेड रे विथ ए परपेंडिक्युलर टू दी रिफ्रॅक्टिंग सरफेस. पहा त्याला म्हणायचं अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. नाव व्हेरी इम्पॉर्टंट वन दॅट वन इज नथिंग बट दी
क्रिटिकल अँगल कोणाला म्हणायचं? द अँगल ऑफ इन्सिडन्स बियॉन्ड विच rays of light passing through a dense medium to the surface of less dense medium are no larger refracted but totally reflected. This is known as critical angle. पहा आपण तीन अँगलचे टाईप पाहिले. Here is the angle of incidence, here is the angle of refraction and there is the critical angle or angle of किंवा त्याला क्रिटिकल अँगल असंच म्हटलं जातं. डेफिनेशन ह्या खूप इम्पॉर्टंट आहेत. पहा, आफ्टर दॅट डिस्पर्शन ऑफ लाईट इट इज अ प्रोसेस ऑफ सेपरेशन ऑफ लाईट इंटू इट्स कॉम्पोनंट कलर व्हाईल पासिंग थ्रू ए मीडियम इज कॉल्ड ॲज डिस्पर्शन ऑफ लाईट. त्याला काय म्हटलं जातं? डिस्पर्शन ऑफ लाईट. आफ्टर दॅट पार्शियल रिफ्लेक्शन आणि टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. पार्शियल रिफ्लेक्शन, टोटल रिफ्लेक्शन, किंवा इथं तुम्ही असं म्हणू शकता पार्शियल इंटरनल रिफ्लेक्शन आणि इथं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. सी व्हॉट इज मीन बाय दी पार्शियल रिफ्लेक्शन? काहीही कळत नसेल, काही हरकत नाही, फक्त डेफिनेशन डिस्कस मी तुमच्याबरोबर करते का तर आपल्याला एक्झाममध्ये सोडवायला प्रॉब्लेम येऊ नये म्हणून मी म्हटलं की तुम्हाला जे काही बोर्डवरती दिलेलं आहे त्या डेफिनेशन सगळ्या तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवा. एक्झामच्या दृष्टीने या महत्त्वाच्या आहेत. जेव्हा तुम्हाला व्हिडिओज मिळतील तेव्हा तुम्ही हे सगळं शिकणार आहात इन डिटेल. ओके. पहा, पार्शियल रिफ्लेक्शन म्हणजे काय? व्हेन लाईट एंटर्स ए रेअरर मीडियम फ्रॉम ए डेन्सर मीडियम इट गेट पार्शियली रिफ्लेक्टेड, दॅट इज पार्ट ऑफ लाईट गेट रिफ्लेक्टेड अँड कम बॅक इन टू दी denser medium as per lesser of reflection. This is called as as per law of reflection this is known as partial reflection. And again next definition which is very important one, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. ही तुमच्या पुस्तकामध्ये टॉपिकमध्ये असणारी शेवटची डेफिनेशन आहे की जी खूप महत्त्वाची आहे. द कंप्लीट रिफ्लेक्शन ऑफ लाईट, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. पहा काय दिलेलं आहे? टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, द कंप्लीट रिफ्लेक्शन ऑफ लाईट. एवढंच लिहून चालेल का? चालणार नाही. किंवा एवढीच डेफिनेशन लिहून चालेल का? नाही. तर काय म्हटले पहा, rays reaching on interference with a less dense medium when the angle of incidence exceeds the critical angle at that time the phenomenon is known as total internal reflection. एक्झामच्या दृष्टीने ज्या काही महत्त्वाच्या डेफिनेशन्स होत्या, जो काही महत्त्वाचा कन्सेप्ट होता इथं मी बोर्डवरती घेतलेला आहे आणि तो तुमच्या वहीमध्ये तुम्ही नोट डाऊन करून ठेवायचा आहे आणि याचा केअरफुली अभ्यास करायचा आहे. हवं असेल तर स्क्रीनशॉट्स मारून घ्या. पहा, आपण टॉपिक नंबर 2 टू टॉपिक नंबर 6 आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये सायन्स 1चे डिस्कस केलेले आहेत टर्मिनल एक्झामच्या दृष्टीनं, की जे खूप इम्पॉर्टंट आहेत. प्रत्येक टॉपिकमध्ये काय काय डिस्कस केलं आहे, काय काय आपण बोललो आहे, हे सगळं व्यवस्थित करा आणि सगळ्या स्टुडंट्सला माझ्याकडून ऑल दी बेस्ट फॉर टर्मिनल एक्झाम. आपण थांबूयात.